शिर्डीमध्ये दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी हिंदुत्वाचा जयघोष घुमणार असून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त शिर्डी आणि पंचक्रोशीत ग्रामस्थांच्या वतीनं भव्य हिंदू महासंमेलन आयोजित करण्यात आलं आहे। याबाबत आयोजकांच्या वतीनं पत्रकार परिषदेचं आयोजन करून आयोजनाची माहिती विशद करण्यात आली। हिंदू समाज हा विविध जाती, पंथ आणि संप्रदायांमध्ये विभागला असून या सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत ही भावना दृढ करणं हा या संमेलनाचा मुख्य उद्देश आहे। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचं औचित्य साधून शिर्डीत देखील एका ऐतिहासिक सोहळ्याची तयारी पूर्ण झाली आहे। सामर्थ्यशाली आणि सुसंस्कृत राष्ट्रनिर्मितीच्या उद्देशानं हिंदू महासंमेलन समिती शिर्डी आणि पंचक्रोशी यांच्या वतीनं बुधवार दिनांक 15 एप्रिल 2026 रोजी भव्य हिंदू महासंमेलनाचं आयोजन करण्यात आलं आहे। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून दुपारी 4 वाजता भव्य मोटरसायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलं असून भारत माता आणि श्री साईबाबांची महाआरती दुपारी 4:30 वाजता माता भगिनींच्या उपस्थितीमध्ये भारत माता पालखी सोहळा द्वारका सर्कल अग्निशमन केंद्र शिर्डी येथे संपन्न होणार आहे। याचबरोबर सायंकाळी 5 वाजता मी भगवा ध्वज बोलतोय हा विशेष कार्यक्रम साई केमिया गार्डन लॉन्स येथे आयोजित करण्यात आला आहे। या महासंमेलनामध्ये उपस्थितांना मार्गदर्शन करण्यासाठी वरदविनायक देवस्थानचे हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते, अहिल्यानगर शहरातील प्रथितयश व्यावसायिक रवींद्र गणेश मुळे, हिंदुत्ववादी विचारवंत आणि लेखक, IIT इंजिनियर दिल्ली भरत उत्तमराव आमदापूरकर आदी उपस्थित राहणार आहेत। त्यामुळे समर्थ, सुसंस्कारित, संघटित हिंदू समाज आणि त्या आधारे परमवैभवाच्या दिशेनं विकसित भारताचे ध्येय गाठण्यासाठी समाजातील विखुरलेली शक्ती एकत्र करणं हा या संमेलनाचा मूळ गाभा असून शिर्डी आणि पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधवांनी सहकुटुंब या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार व्हावे असं आवाहन आयोजन समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लोटे, उपाध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, कोषाध्यक्ष दिलीपराव गोंदकर, महाव्यवस्थापक प्रताप जगताप यांच्यासह सर्व हिंदू महासंमेलन समिती सदस्य यांनी केले आहे। प्रथमतः मी आलेल्या सर्व मान्यवर पत्रकारांचं, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया सर्वांचं स्वागत करतो। आणि आपण आज प्रेस यासाठी घेत आहोत की आपल्या शिर्डीमध्ये हिंदू महासंमेलन हे 15 एप्रिल 2026 रोजी किमया गार्डन येथे सायंकाळी 5 ते 8 या वेळेत होत आहे। त्यानिमित्त मी सांगू इच्छितो की आपली शिर्डी शहरामधून बाईक रॅली, एक युवती आणि युवकांसाठी एक बाईक रॅलीचं आयोजन करत आहोत। त्याचे ठिकाण आहे शिर्डी नगर परिषद कार्यालय शेजारी, ठीक 4 वाजता इथून ती बाईक रॅली निघून मार्गस्थ होईल। आणि प्रथमतः जे आपले प्रमुख वक्ते आहेत, परमपूज्य हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, तसेच राजाभाऊ मुळे व भरत आमदापुरे हे तिघे साई दर्शन करून हे किमया गार्डन येथे येतील। तदनंतर आपण महिलांसाठी म्हणजे महिलांच्या हस्ते आपण भारत मातेची जी पालखी आहे त्याची शोभायात्रा काढणार आहोत। ती 4:30 वाजता आपल्या द्वारका सर्कल अग्निशमन केंद्र येथून तर किमया गार्डन ही महिलांच्या हस्ते या पालखीचं नियोजन होणार आहे। भारत मातेची पालखी ही किमया गार्डन तिथून नेणार आहोत। तरी मी सर्व महिला भगिनींना आवाहन करू इच्छितो की आपण या भारत मातेच्या पालखीत सहभागी होऊन शोभा वाढवावी। तसेच आपण मी भगवा ध्वज बोलतोय असा एक सांस्कृतिक कार्यक्रमचे आयोजन केलेले आहे। त्यामध्ये पण आपण सहभाग घ्यावा आणि तो कार्यक्रम झाल्यानंतर प्रमुख वक्त्यांची भाषणं होतील, ते आपल्याला आपले विचार मांडतील। हे विचार मांडण्याचं कारण असं की आपल्या हिंदू धर्माचे संस्कार व आपल्या परिवाराच्या मनमानात रुजवण्याचं काम या माध्यमातून होणार आहे आणि या वक्त्यांच्या मार्गदर्शनाने आपले विचार बदलू शकतात। हा आपल्या हिंदू समाज कोणत्याही जाती पंथाचा असो, पण हिंदू समाज हा एकत्र आला पाहिजे, यासाठी या कार्यक्रमाचे नियोजन केलेले आहे। यामध्ये आपल्या या पूर्ण भारत देशभरात विविध ठिकाणी हा उपक्रम होत आहे। एक आपल्यासाठी एक भाग्याचा क्षण म्हणावा लागेल की आपल्याला हे मार्गदर्शन लाभेल। त्यानंतर वक्त्यांचं भाषण व मार्गदर्शन संपल्यानंतर आपण विशेषतः महाप्रसादाचा लाभ घ्यावा, कारण आपण महाप्रसाद संध्याकाळी 8 वाजता कार्यक्रम संपणार आहे आणि त्यामध्ये महाप्रसाद आपण ठेवलेला आहे। तर मी सर्व शिर्डी आणि शिर्डी पंचक्रोशीतील सर्व नागरिकांना
महिला भगिनींना आवाहन करतो की आपण या कार्यक्रमात यावे व आपला सहभाग नोंदवावा, जेणेकरून आपल्या भावी पिढीला मार्गदर्शन मिळेल अशी मी सर्वांना विनंती करतो. या कामी आम्ही 2 दिवसापूर्वीच आम्ही निमंत्रण देण्यासाठी माननीय नामदार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री, महाराष्ट्राचे जलसंपदा मंत्री माननीय नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची भेट घेऊन त्यांना निमंत्रण दिलं आणि आपल्या शिर्डी शहराचे नव्हे तर पूर्ण जिल्ह्याचे नेते, आमचे मार्गदर्शक श्री सुजयदादा विखे पाटील यांनाही आज आम्ही भेटून त्यांनाही निमंत्रण देणार आहोत की आपण या कार्यक्रमात उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवावी असं मी सर्वांना आवाहन करतो. सर्वांनी यावं हीच अपेक्षा. जय श्रीराम. जय श्रीराम. शिर्डी व शिर्डी पंचक्रोशीतील सर्व हिंदू बांधवांना मी आवाहन करतो की दिनांक 15 एप्रिल 2026 या रोजी शिर्डीमध्ये हिंदू महासंमेलनाचे आयोजन केले आहे. तरी सर्व हिंदू बांधवांना मी आवाहन करतो की या कार्यक्रमात सर्वांनी उपस्थित राहावे. कार्यक्रमाचे ठिकाण किमया गार्डन, एअरपोर्ट रोड येथे होईल. बस. जय श्रीराम. जय श्रीराम. हिंदू धर्म जगातील सर्वात प्राचीन धर्मापैकी एक. आपल्याला सहिष्णुता, करुणा आणि एकतेचे शिक्षण देते. आपल्या समृद्ध वारशाचे प्रतिबिंब आपल्या उत्सव, परंपरा आणि मूल्यांमध्ये आहे. आपल्या विविधतेचा आदर करूया आणि परस्पर समजूतदारपणा वाढूया. जगातील सर्वात प्राचीन धर्मापैकी एक असणारा आपला हा हिंदू धर्म. या हिंदू धर्मातून आपल्या देशातील आपल्या प्रत्येक नागरिकाला सेवा, समर्पण आणि संस्कार या मूल्यांची वृद्धी जपली जाते. त्याचप्रमाणे हे महासंमेलन शिर्डी आणि पंचक्रोशीमध्ये होत असल्याने साईबाबांच्या श्रद्धा आणि सबुरी या मूल्यांचंही जतन या माध्यमातून होणार आहे. या महासंमेलनाच्या निमित्ताने शिर्डी आणि पंचक्रोशीतील पिंपळवाडी, निघोज, निमगाव, रुई, सावळवीर खुर्द, सावळवीर बुद्रुक, त्याचप्रमाणे कणकुरी, डोराळे, नांदुर्की खुर्द आणि नांदुर्की बुद्रुक याही गावातील संपूर्ण हिंदू समाज या निमित्ताने एकत्र येणार आहे. आणि या एकत्र येण्यामागचा उद्देश हा ह्या समाजामध्ये असणारे जे काही पुढील समस्या आहेत त्यांचं निराकरण करणे, या समाजाला एकत्रितपणे बांधून ठेवणे, विविध जातीपंथ एकत्र येऊन हा समाज कसा एकत्रित राहील आणि या देशाची वृद्धी होईल अशीच एक भावना या निमित्ताने, या महासंमेलनाच्या निमित्ताने होणार आहे. मी या निमित्ताने सर्व शिर्डी आणि पंचक्रोशीतील हिंदू धर्मीय सर्वांना आवाहन करतो की आपण सहकुटुंब या निमित्ताने या कार्यक्रमाला उपस्थित राहावं अशी या समितीच्या वतीने विनंती करतो. जय श्रीराम. हिंदू समाज हा विविध जाती, पंथ आणि संप्रदायामध्ये विभागलेला व सर्व भेदांच्या पलीकडे जाऊन आपण सर्व हिंदू म्हणून एक आहोत ही भावना हिंदू समाजामध्ये दृढ व्हावी या कारणाने, त्याचप्रमाणे समाजात जी विखुरलेली शक्ती आहे ती राष्ट्रकार्यासाठी एकत्रित आणण्यासाठी सर्व भारतीयांकरता अभिमानाने सांगण्यासारखी गोष्ट की 100 वर्षापूर्वी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने तो एक प्रयत्न केला आणि या प्रयत्नाला एका मोठ्या वटवृक्षाचं स्वरूप येऊन सर्व हिंदू समाज एकत्रित करण्यात व संघटित करण्यात संघाला मोठं यश मिळालं. संघाची शतकोत्तर जी वाटचाल सुरू आहे या 100 वर्षाच्या वाटचालीत स्वातंत्र्य संग्राम असेल, त्याचप्रमाणे समाजातील विविध ज्या काही रीतिरिवाज किंवा कुप्रथा होत्या त्यावर काम करण्याचं असेल, अशा अनेक गौरवशाली गोष्टी करण्याचं संघाला
एक भाग्य लाभलं आणि त्याच निमित्तानं संघाच्या प्रेरणेतून अनेक आंदोलन व कार्यक्रम झाले. 500 वर्षाच्या या प्रदीर्घ संघटित स्वरूपात जो काही आपला लढा सुरू होता अयोध्या राम जन्मभूमीचा, त्या लढ्याला देखील 500 वर्षाच्या या लढ्याला संघाच्या माध्यमातून व सर्व हिंदू समाजाच्या माध्यमातून, विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून एक भव्य असं राम मंदिर आपण या आपल्या काळात उभारलेलं आपण बघतोय. त्याचप्रमाणे हिंदू समाजाला त्याच्या सांस्कृतिक मुळाशी जोडण्याचं व स्वत्वाची जाणीव करून देण्याचं काम व त्याचप्रमाणे भारताला परम वैभवी विकसित राष्ट्र बनवण्याचं ध्येय गाठण्यासाठी समाजिक, संघटित आणि शिस्तबद्ध असणे आवश्यक आहे. आणि म्हणूनच ही हिंदू संमेलने भारतात विविध मंडलात आयोजित केली जात आहे. आपण बघतोय की या संघाच्या शताब्दी निमित्त आपण सर्व मंडलांमध्ये, सर्व विभागांमध्ये व देशातील सर्व कानाकोपऱ्यात अशी हिंदू संमेलनं होत आहेत. त्याचप्रमाणे हे हिंदू संमेलन आपण शिर्डी मंडल व शिर्डी पंचक्रोशीत घेत आहोत आणि याची तारीख आहे 15 एप्रिल 2026 आणि संध्याकाळी 5 वाजता किमाया गार्डन येथे हे संमेलन आयोजित करण्यात येणार आहे. या संमेलनाकरता प्रमुख वक्ते म्हणून हरिभक्तपरायण उद्धव महाराज मंडलिक, जे वरदविनायक देवस्थान निर्मळ पिंपरी येथील महंत आहेत. त्याचप्रमाणे रवींद्र गणेश मुळे, ज्यांना राजाभाऊ या नावानं देखील ओळखलं जातं, जे अहिल्यानगर येथील प्रतिथेश व्यावसायिक आहे. त्याचप्रमाणे राष्ट्रीय स्वयंसेवकाचे ज्येष्ठ कार्यकर्ते आहे. आणि एक सगळ्यात उत्तम वक्ते की ज्यांचं वक्तव्य अतिशय महाराष्ट्रभर गाजतंय, अतिशय चांगले प्रखर वक्ते श्री भरत उत्तमराव अमदापूरकर, जे IITN दिल्ली येथून झालेले इंजिनियर आहे, लेखक आहेत, हिंदुत्ववादी विचारवंत आहे आणि त्यांचं विचार आपल्याला या निमित्तानं ऐकायला मिळणार आहे. या हिंदू संमेलनाच्या निमित्तानं शहरातून बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. त्याचप्रमाणे भारत मातेच्या पालखीचं आयोजन केलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या ठिकाणी मी भगवा ध्वज बोलतोय हा सांस्कृतिक कार्यक्रम देखील आयोजित करण्यात आलेला आहे. याचा प्रचार व प्रसार समाजातील सर्व बांधवांपर्यंत पोहोचवण्यात आलेला आहे आणि अतिशय उत्साहाचं असं वातावरण संपूर्ण शहरात आहे. याकरता मी संपूर्ण समाजाला मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या हिंदू संमेलनात या विचारवंतांचा विचार ऐकून येथून पुढे येणाऱ्या काळात आपल्याला संघटितपणे जे कार्य करायचं आहे असं आवाहन मी संयोजन समिती श्री दत्तात्रय लुटे अध्यक्ष, श्री जगन्नाथ गोंदकर उपाध्यक्ष, श्री तुकाराम गोंदकर, दिलीपराव गोंदकर कोषाध्यक्ष आणि त्याचप्रमाणे प्रतापराव जगताप महाव्यवस्थापक यासह सर्व हिंदू महासंमेलन समितीचे सदस्य आणि हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सर्व समाजातील जे घटक काम करत आहे त्यांच्या वतीनं करत आहे. पुन्हा एकदा मी या संमेलनाची जी तारीख आहे ती 15 एप्रिल 2026 हॉटेल किमाया गार्डन, एअरपोर्ट रोड येथे संमेलन संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे आणि त्यानंतर सर्व आलेल्या हिंदू बांधवांकरता, भगिनींकरता महाप्रसादाचं आयोजन देखील त्या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. मी समितीच्या वतीनं आपण या कार्यक्रमास मोठ्या संख्येनं उपस्थित राहून या देश कार्याचा लाभ घ्यावा असं आवाहन या निमित्तानं करत आहे. येस नाइन मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे, शिर्डी.